हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी रक्षाबंधनचा व्लॉग टाकत आहे. जरा खूपच लेट झालं आहे, तर सगळे आले होते. खूप संध्याकाळी रक्षाबंधन केलं. माझ्या आत्या बहिणी संध्याकाळी येणार होते, तर आमचं संध्याकाळीच रक्षाबंधन होणार होतं. तर आले आणि नंतर मग आम्ही फटाफट लेट झालेलं मार्केटमध्ये गेलो, शॉपिंग केले आणि मग संध्याकाळून रक्षाबंधन केलं. तर हा शुभम माझा छोटा भाऊ, त्याला होतं वरती जिममध्ये जाऊन रिसेप्शनवरती. मग तो मला बोलला की आधी मला पहिल्यांदा बांध म्हणून, मग मला जायचं आहे म्हणून मग त्याला मी आधी बांधून घेतलं फटाफट की रक्षाबंधन केलं. आणि मग बाकीचे अजून 3-4 भाऊ आहेत, ते पण होते लाईनशीर. तर त्यांना असंच मी 1 बाय 1 सगळ्यांना एक एक बांधत गेली. मी बांधली, माझ्या ताईनी बांधली आणि सेलिब्रेशन चालूच होतं आमचं. हे बघा, त्याला गोड आवडतं तर गोड जास्त दे बोलतो. किती बरं बोलतो, बस झालं बोलतो. त्याच्यानंतर मग लगेच फोटो पण काढले आम्ही. त्याने गिफ्ट दिलं आम्हाला. त्याच्यानंतर मग ताईने पण त्याला रक्षाबंधन केलं. त्याने पण तिला ओवाळलं. आम्हा तिघी बहिणींना, दोघा भावांनी आम्हाला सेमच गिफ्ट दिलेले आहेत. त्याच्यासाठी तिने वेगळी राखी आणली होती आणि मी नॉर्मलच राखी आणली होती, ती बांधली आम्ही त्याला. त्याची नाटके खूप असतात, हेच पाहिजे तेच पाहिजे करत असतो. हे बघा, असं आमचं दरवर्षी असतं रक्षाबंधनला आणि भाऊबीजला. त्याचं झाल्यानंतर मग लगेच आम्ही त्याच्याबरोबर तिने पण फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर मग तिला पण गिफ्ट वगैरे दिलं. नंतर आमचा सर्वात मोठा भाऊ, त्यांनी पण ओवाळलं. मग पहिलं ताईने भावाला ओवाळलं, त्याच्यानंतर त्याला राखी वगैरे बांधून ओवाळून. ह्याला एकदम सिंपल राखी पाहिजे, त्याला असं म्हणजे डायमंड राखी वगैरे आवडत नाही. त्याला सिंपल राम राखी असते ना, तीच पाहिजे. आणि आम्ही पण त्याला तीच बांधतो आणि आम्हाला पण जास्त करून तीच आवडते म्हणून आम्ही तीच बांधतो आणि ती शेवटपर्यंत राहते म्हणून राम राखी आवडते आणि दिसते पण खूप छान, म्हणून आम्ही पण तीच बांधतो. एकदम व्यवस्थित वाटते ती, म्हणून आम्ही तीच बांधतो. तीचं बांधून झाल्यानंतर मग थोड्या वेळाने मग लगेच मी पण त्याला बांधून घेतलं 1 बाय 1. तिने पण फटाफट ओवाळून वगैरे घेतलं. हे बघा, तिने पण फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर मग मी आली, मी पण त्याला ओवाळलं फटाफट सगळं. त्याला फोटो काढायला आवडत नाही, व्हिडिओ काढायला आवडत नाही एकदम, म्हणून मग तो असं बसला होता आणि आम्ही त्याला ओवाळत होतो आणि भरवत होतो सगळं. राखी बांधून झाली. स्वीट्स पण जास्त आवडत नाही, मग थोडंसंच त्यांनी खाल्लं. त्याच्यानंतर मग त्याला ओवाळलं. नंतर मग हा माझ्या आत्याचा नातू आहे, तो मला स्नेहाला आत्या बोलतो आणि त्याला बहीण नाही आहे. मग तो आमच्या इथे आत्याबरोबर आला की आम्हाला ओवाळ बोलतो. आणि त्याने छोटंसं ग्रीटिंग कार्ड घेऊन आलेलं, त्याच्यामध्ये आत्या आलेलं हॅपी रक्षाबंधन आणि आम्हाला डेअरी मिल्क घेऊन आलेलं. आणि तो आमच्याकडनं दरवर्षी राखी बांधून घेतो आणि भाऊबीजला आला की भाऊबीजला पण ओवाळून घेतो. मग मी पण त्याला दरवर्षी राखी बांधते आणि गिफ्ट वगैरे पण असंच काही आणलं की त्याला मी देते. तर ते बघा, नंतर मग ताईने पण ओवाळलं त्याला. ताईने पण राखी बांधली ताईने त्याला स्पायडरमॅनची राखी आणली होती त्याला आणि शर्वीला. मग त्या दोघांना आम्ही सेम राखी बांधली. मग ताईला पण त्याने तसंच कार्ड बनवून आणलेलं होतं आणि डेअरी मिल्क आणली होती आणि मग ती दिली त्याने आम्हाला ओवाळल्यानंतर. मग आम्ही थोडंसं, तिने फोटोशूट वगैरे केलं आणि त्याला ओवाळून घेतलं. खूप शांत बसतो आणि साधा सरळ आहे. ओवाळून झाल्यानंतर मग परत हा दुसरा भाऊ, माझ्या मामांचा मुलगा, म्हणजे माझ्या काकींच्या भावाचा मुलगा, त्याला बहिणी नाही. मग तो आमच्याकडे दरवर्षी पहिले लहानपणापासून आम्हीच त्याला बहिणी आहे आणि आम्ही पण त्याला भाऊच करतो, आमच्या भावासारखंच करतो त्याला. त्याला पण राखी पण न चुकता आमच्याकडे रक्षाबंधनला आणि भाऊबीजला येतो. त्याला पण आम्ही ओवाळून घेतलं. आणि एक त्याचा छोटा भाऊ आहे, ते दोघंजणं, त्या दोघा बहिणीला आम्ही ओवाळतो.
तो आता पुढे येईलच. ताई आता ह्याला पण आम्ही सेम वन बाय वन करून गेले. मी केलं की ती करते, तिने केलं की मी करते, असं करून आम्ही एक एक रक्षाबंधनचे व्हिडिओ बनवले आहेत आणि मग त्याच्यामुळे लॉग माझा थोडा मोठाच होणार आहे. सो तुम्ही तो बघत राहा. पुढे अजून आहे. तर आता तिने मी बांधल्यानंतर तिने त्याला बांधली राखी. मग पैसे काढून आम्हाला त्यांनी दिले 500 रुपये आम्हाला त्यांनी दिले होते दोघींना. त्याच्यानंतर मला काकांचा 2 नंबर मुलगा, त्याला पण आम्ही ओवाळलं फटाफट. त्यांना व्हिडिओ काढायला, फोटो काढायला आवडत नाही, मग आम्ही असे लपूनच व्हिडिओ वगैरे काढले होते. ही बघा, ही अनन्या, तिला ती चॉकलेट पाहिजे होती म्हणून ती चॉकलेटसाठी बसली होती की मला ते चॉकलेट पाहिजे म्हणून. तर हे बघा, त्याला पण आम्ही ओवाळलं. ह्याने आम्हाला गिफ्ट आणलेलं आहेत, आम्हाला बॅगा दिलेल्या आहेत. तिघी बहिणींना आम्हाला सेम बॅगा दिलेल्या आहेत. तर त्या मी काय दाखवल्या नाही आहेत, तो नाही दाखवल्या मी, अशाच त्या आतमध्ये ठेवल्या. तो बोलला की तुम्हाला जी पाहिजे ती तुमच्या चॉईसने तुम्ही घ्या. नंतर मग माझ्या बहिणीने पण त्याला बघायला, माझ्या ताईचा सक्का भाऊ आणि माझाच सक्का चुलत भाऊ, मोठ्या काकांचा मुलगा, तर तिने पण ओवाळून घेतलं. हे बघा, अनन्या तिथे चॉकलेटसाठी मागे पुढे करत होती ओवाळताना, की तिला ते डेअरी मिल्क पाहिजे होतं म्हणून ती इकडे तिकडे करत होती. नंतर मग ताई आमची दरवर्षी भाऊबीज आणि रक्षाबंधनला आमच्या जेम्सला ओवाळते. माझ्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये बघितलं की त्याचा बड्डे होता. त्याच्या बड्डेला तुम्ही बघितलंच आहे. तर तिला भाऊ म्हणून त्याला पण राखी बांधतो. तो बघा त्या स्वीटसाठी कसा नुसतं हे करत असतो, त्याला स्वीट्स पाहिजे असतं. मग त्याला स्वीट्स घेऊन त्याला त्यांनी राखी बांधली आणि आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर हा मामांचा छोटा मुलगा, मग त्याला पण आम्ही ओवाळतो. तुम्हाला जसं मगाशी मी बोलली तसं त्याला पण आम्ही ओवाळून घेतलं, राखी बांधली. नंतर ताई पण पुढे वेळेस बांधलेलं आणि तो दोघांचे पैसे आम्हाला एकाच ताटात देत होता. मग आम्ही त्याला बोललो की नको, म्हणून तिचे तिला दे, माझी मला दे, असं एकत्रच देऊ नको, जेव्हा जेव्हा ती ओवाळेल तेव्हा तेव्हा तिला दे म्हणून, असं त्याला आम्ही सांगितलं. नंतर मग ताई आली, ताईने ओवाळून घेतलं त्याला. हे बघा, असं रक्षाबंधनचा वेळ आमचा 1-1.5 तास त्याच्यातच जातो. त्याच्यात आम्हाला जेवण पण करायचं होतं, घरातली कामं पण करायची होती आणि शॉपिंग पण करायची होती. आम्ही सगळं करून आलो आणि मग संध्याकाळी रक्षाबंधन आम्ही केलं. हे बघ, त्याच्यामुळेच आम्हाला खूप लेट झाला आणि सगळे कामावरून वगैरे येणार होते, म्हणून आम्ही संध्याकाळीच बोललो की संध्याकाळीच रक्षाबंधन करायचं. मग नंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही फोटो काढले. नंतर मग हा शुभम आला, तो बोलला की आपण ही गाडी देतो मी तुम्हाला, असं गिफ्ट म्हणून फोटो काढा. मग त्याचे आम्ही घेऊन असे जस्ट टाईमपास म्हणून फोटो काढले. बघा, जेम्सबरोबर पण गाडी घेऊन पण फोटो काढले. नंतर मग माझे पप्पा आणि माझे काका, माझी आत्या आली होती, सर्वात छोटी आत्या, अजून एक आत्या आहे ती पण येते बोरिवलीची. मग ही बोलली की मी तोपर्यंत ओवाळून घेते आणि मग ती आल्यावरती ती ओवाळेल. मग माझ्या आत्याने दोघांना एकत्र एकसाथ ओवाळून घेतलं. माझी आत्या दरवर्षी न चुकता भाऊबीजला आणि रक्षाबंधनला ती येते आणि ओवाळते. मोठे काका आणि माझे पप्पा. माझी सर्वात छोटी आत्या, सेकंड लास्ट आत्या, सर्वात छोटी नाही सेकंड लास्ट आत्या आहे माझी. आणि हिच्यानंतरची एक आत्या आहे ती बोरिवलीला राहते, ती इथं येणार आहे पण ती ऑन द वे आता, म्हणून तिला जरा लेट झाला. मग तिला बोललो चला आता तुमच्या तिघांचा पण फोटो काढतो. आम्ही तिघांचा फोटो काढला. त्याच्यानंतर हा माझा छोटा भाऊ, त्याला आवडत नाही व्हिडिओ वगैरे काढलेले, तो मग आम्ही असंच गपचूप लपून छपून त्याचे व्हिडिओ काढत होते, तरी तो ओरडत होता त्या भावाला की कशाला व्हिडिओ वगैरे काढतो म्हणून.
ठेव ठेव बोलत तरी मी त्याला बोलले की गपचूप काढ, माहिती नाही ते काढ आणि बाजूला हो असं मी त्याला सांगितलं. आणि मग तो व्हिडिओ काढत होता कारण त्याने हाफ पॅन्ट घातली होती, मग तो त्याला आवडत नाही म्हणून मग आम्ही गपचूपमध्ये व्हिडिओ काढला. माझा सक्का छोटा भाऊ हे बघा. नंतर ताईने पण व्हिडिओ काढले, मी पण त्याचा ताईबरोबर व्हिडिओ काढला ताई राखी बांधताना. हे बघा त्याला आवडत नाही म्हणून तो नको नको बोलतो आहे, पण तरी पण आम्ही गपचूपमध्ये त्याचा व्हिडिओ काढला आणि फोटो काढला. बिकॉज ऑफ हे आपल्या फक्त मेमरी असतात लाईफमध्ये म्हणून आपण व्हिडिओ वगैरे करतो. हा माझ्या दुसऱ्या आत्याचा नातू शर्विल, हा तर खूपच मग आमचं क्यूट बाबूले आणि त्याला पण आम्ही नौटंकी करतो तो बघा नौटंकी कसं करतो नाचतो. आणि त्याला मी सिम्पल राखी बांधली त्याला आणि ती येईपर्यंत त्याच्या हातात राहणार मला माहिती आहे म्हणून मग मी त्याला सिम्पल राखी बांधली. ताईने ह्याला पण स्पायडरमॅनची राखी कसं बांधून घेतो बघा. एकदम खूप इनोसेंट वाटतो तो, खूप मस्ती करतो आणि खूप क्यूट आणि छान. तर बघा तो समोर बघतच नाही कॅमेराकडे, तिकडंच बघतो समोर बघ समोर बघ, तो बघतच नाही. तो बघा असा खूप तिकडून नजर फिरवतो आणि तिकडच्या तिकडेच बघतो. आणि ह्याला तर स्वीट्स खूप आवडतो, गोड पाहिजे असतं. आता तेच पाहिजे ते बघा हळूच करते बघतो, नाटक करतो कसं फोटो काढताना. नंतर मग आम्ही ताईने पण केलं आणि मी पण केलं आणि मग आम्ही थोडं फोटोशूट केलं. ताईने स्पायडरमॅनची त्याला पण राखी आणली होती. नंतर मग इथे जेवणाचा बेत चालू होता. हे बनवलेला पनीर पुलाव वगैरे आम्ही केलेला, पनीरची भाजी वगैरे केलेली. नंतर ही काकांची मुलगी ती लेट आली ऑफिसवरून, मग तिचं काय मला शूट करायला भेटलं नाही. मग आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे थोडे फोटोशूट वगैरे केले वन बाय वन. त्याच्यामध्ये शर्विल पण होता की मी पण येणार म्हणून. मग नंतर फोटोशूट झालं. नंतर मग आम्ही ह्या लोकांना जेवायला वाढलं. आधी सगळे जेंट्स लोकांना बोललो की तुम्ही जेवून घ्या. मग जेवून घेतलं. तोपर्यंत माझी ती लास्ट नंबर बोरिवलीची आत्या ती आली. मग तिला बोललो की तू पहिलं ओवाळून घे नंतर जेवायला बस. मग माझे पप्पा होते, माझे काका जेवत होते म्हणून मग तिला बोलली आधी की पप्पांना ओवाळून घेते. मग हिने पण पप्पांना ओवाळून वगैरे घेतलं. मग त्याच्यानंतर आम्ही जेवणार होतो. मग आधी ही बोलली की मी ओवाळून घेते, मग ओवाळते. ही माझी आत्या रक्षाबंधनला आणि भाऊबीजला नेहमी येत असते. म्हणजे कधीतरी मिस होतं तिचं, पण ह्या दोघे फिक्स येत असतात आमच्याकडे. नंतर मग हे झाल्यानंतर काकांना पण तिने ओवाळून घेतलं. मग काका जेवत होते म्हणून ती बोलली की नंतर बांधते म्हणून. मग काका जेवून झाल्यानंतर मग तिने त्यांना राखी बांधून घेतली. त्याच्यानंतर मग लास्टला फोटोशूट केला आणि नंतर शर्विल आम्ही येऊ तुमच्या घरी, मी येऊ झोपायला तुमच्या बेडवर. बाय बोल, बाय. गुड नाईट. आई तुमच्या बेडवर झोपायला येऊ, तुम्ही लादीवर झोपायचं. चालेल. आम्हाला बाहेर झोपायला आवडतं. जेवलो आणि त्याच्यानंतर हे बघा सगळेजण